नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी। आपण प्लेटोच्या तत्वज्ञ राजाच्या संकल्पनेचा विचार आजच्या या भागात करणार आहोत। म्हणजे प्लेटोने फिलॉसॉफर किंगची जी कन्सेप्ट मांडलेली आहे ना मित्रांनो, त्याचा विचार आपण करतोय। आता आपल्याला माहिती आहे की प्लेटोने जो ग्रंथ लिहिला, कोणता? दि रिपब्लिक, या रिपब्लिकन ग्रंथाच्या 5व्या आणि 6व्या भागामध्ये त्याने तत्वज्ञ राजाच्या कल्पनेचं सविस्तर वर्णन केलेलं आहे। आता त्याचं असं म्हणणं होतं की एक आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर तत्वज्ञ राजा हवा, आणि हा तत्वज्ञ राजा निर्माण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही। प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये असलेल्या नगर राज्यांचा नाश होत राहणे हे अटळ आहे, कुठपर्यंत? जोपर्यंत तत्वज्ञ राजे निर्माण होणार नाही। मग प्लेटोला आदर्श राज्य निर्माण करायचं होतं। मग आदर्श राज्यासाठी तत्वज्ञ राज्य करता हवा होता। मग राज्यामध्ये फारच थोडे असे लोक आहेत की जे बुद्धिमान आहेत, आणि म्हणून तो म्हणतो की ज्या व्यक्ती बुद्धिमान आहे किंवा ज्या कार्यक्षम आहेत, अशा कार्यक्षम आणि बुद्धिमान व्यक्तींकडे राज्यकारभार चालवण्याचा अधिकार असला पाहिजे। मग राज्यकारभार चालवण्यासाठी कुशल, बुद्धिमान आणि निस्वार्थ व्यक्तींची आवश्यकता प्लेटोला जाणवत होती। मग प्लेटोचं म्हणणं होतं की तत्वज्ञानी शासक हा स्वार्थापासून कसा असेल? दूर, आणि जर तो स्वार्थापासून दूर राहील तर तो विकासाच्या कामावर पूर्ण लक्ष ठेवू शकेल। आणि म्हणून आपण बघतो की तत्वज्ञ शासकासाठी त्याने साम्यवादाची कल्पना मांडली। म्हणजे ज्या गोष्टी व्यक्तीला मोहात पाडतात त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्लेटोने केलेला आहे, आणि म्हणून परिस्थितीतनं त्याने हा विचार मांडल्याचं आपल्याला लक्षात येतं। कारण अथेन्सची विस्कटलेली घडी जी पूर्ववत त्याला करायची अपेक्षा होती, एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं स्वप्न प्लेटोचं होतं, आणि या परिस्थितीतून प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्त्याची जी कल्पना आहे ना ती त्याला सुचलेली। कारण अथेन्सची जी विस्कटलेली घडी आहे, काही स्वार्थी व्यक्तींच्या हाती सत्ता होती, त्यामुळे सर्वत्र अराजकता आहे, गोंधळ आहे, आणि त्याचाच परिणाम आपल्या गुरुला झालेली शिक्षा आहे। या सगळ्या गोष्टी ज्या मनात विचार करत होत्या त्याचाच परिणाम एक तत्वज्ञ राजा कसा असला पाहिजे याचा विचार प्लेटोने केला। मित्रांनो, रिपब्लिकन ग्रंथाच्या 8व्या आणि 9व्या भागामध्ये प्लेटोने आपल्या शेजारच्या राष्ट्रांचा परामर्श घेतलेला आहे। तत्वज्ञ राजाची निवड त्याने स्पष्ट केलेली आहे। मित्रांनो, प्लेटोने अथेन्सची लोकशाही, स्पार्टामध्ये असलेली अल्पजनशाही आणि सिरॅक्यूजची जी हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीला त्या ठिकाणी व्यर्थ आणि वाईट मांडलाय। कारण त्याचं असं म्हणणं होतं या तिन्ही शासन प्रणालीमध्ये व्यक्तिवाद आहे, आणि जिथे व्यक्तिवाद आहे तिथे त्या व्यक्ती स्वतःच्या हितासाठी राज्याचा उपयोग करतायत। म्हणजे तिथे स्वार्थ आहे की जर माझंच राज्य आहे आणि माझ्या राज्याचा उपयोग मी माझ्याच हितासाठी करणार आहे तर त्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते। म्हणून अथेन्सवर अज्ञानाचा प्रचंड पगडा होता। अशा वेळी राज्याची सूत्र ही कुठेतरी एखाद्या तत्वज्ञ व्यक्तीकडे किंवा बुद्धिमान असलेल्या व्यक्तीकडे देणं, आणि पुन्हा अथेन्सची बिघडलेली जी विस्कटलेली म्हणा, जी अर्थव्यवस्था म्हणा, समाज व्यवस्था आहे, राज्य व्यवस्था आहे, हिला सुव्यवस्थित करणं। मग समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे, अशा प्रकारचा विचार प्लेटोच्या विचारामध्ये आपल्याला जाणवतो। आणि म्हणून प्लेटोने त्या काळच्या अथेन्सच्या परिस्थितीचा विचार करून कुठेतरी एखादा तत्वज्ञ राजा निर्माण जर झाला तर राज्य शांततेत सुव्यवस्थित पद्धतीने चालू शकेल, जनकल्याणासाठी राज्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकेल असा विचार केलेला आपण दिसतो। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, प्लेटोने अथेन्सच्या परिस्थितीची कल्पना विचारात घेऊन त्या ठिकाणी तत्वज्ञ राजाची कल्पना मांडलेली आहे। मग साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की प्लेटोने जो तत्वज्ञ राजा आपल्या मनामध्ये गृहीत धरलेला होता किंवा त्याने जे विचार केला होता की तत्वज्ञ राजा असा असला पाहिजे, मग तत्वज्ञ राजाच्या अंगी कोणते गुण असावे? मग प्लेटोने त्याचाही विचार केला। मग प्लेटोचं म्हणणं होतं की जो तत्वज्ञ राजा म्हणजे जो शासक आहे हा बुद्धिमान पाहिजे, नंतर दुसरी गोष्ट तो सुदृढ पाहिजे, नंतर शासनकर्त्याला नैतिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, तात्विक दृष्टिकोनातनं त्याला शिक्षण दिलं पाहिजे। म्हणजे तो शिक्षित पाहिजे, पण शिक्षण सुद्धा कसं दिलेलं पाहिजे? नैतिकतेचं, अध्यात्माचं आणि तत्वाचं। अशा प्रकारे राज्यकर्ता हा सद्गुणी असला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्याला स्त्रीचं आणि संपत्ती, ज्या दोन गोष्टी मोहात पडणाऱ्या आहेत त्यापासून त्याला दूर ठेवलं पाहिजे। म्हणजे याचा अर्थ निस्वार्थपणे, कर्तव्यदक्षपणे, प्रजाहित दक्ष असणारा जो व्यक्ती असेल तोच तत्वज्ञ राजा होऊ शकेल। मग हा जो तत्वज्ञ राजा आहे त्याला स्वतःचं कुटुंब असणार नाही, स्वतःकडे असलेली संपत्ती नाही, म्हणजे मित्रांनो त्याचं जीवन कसं असेल? सामुदायिक। म्हणून सामुदायिक ठिकाणी त्याने आपलं जीवन जगायचं आहे, समाजहित त्याने साधायचं आहे। मग समाजाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे ना ही त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, म्हणजे ती विवेक शक्ती त्याच्याकडे असली पाहिजे। शासनकर्ता हा नेहमी नीतिमान असला पाहिजे।
एवढंच नाही, तो व्यवहारी आणि मुत्सद्दी पण असला पाहिजे. आणि एवढंच नाही मित्रांनो, तो संयमी पण पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे नीतिमान, व्यवहारी, मुत्सद्दी, संयमी अशा वेगवेगळ्या गुणांचा संगम ज्याच्याकडे आहे असा हा तत्वज्ञ राजा पाहिजे, असा विचार प्लेटोने केला. म्हणजे अशा प्रकारे प्लेटोने तत्वज्ञ शासक वर्गाच्या अंगी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत हे सांगून तत्वज्ञ राज्यकर्ता सत्ताधारी झाले तर नगर राज्यातले दोष काय होणार आहे? मग नाहीसे होतील. नगर राज्यातले दोष नाहीसे झाले म्हणजे शांतता, सुव्यवस्था नांदेल. जिथे शांतता आणि सुव्यवस्था आहे तिथे प्रजेचं कल्याण आहे. मग प्रजेचं कल्याण झालं म्हणजे प्रजा सुखी होणार आहे. म्हणून प्लेटोला असं नेहमी वाटत होतं की प्रजेला सुखी ठेवण्यासाठी राजा कसा पाहिजे? तत्वज्ञ पाहिजे. मग प्लेटोचं असं मत होतं की जोपर्यंत तत्वज्ञ राजे बनत नाहीत, या जगातले जे राजे आहेत ना किंवा राजपुत्र म्हणा, हे तत्ववेत्यांची तर्कबुद्धी आणि बौद्धिक पात्रता संपादन करीत नाहीत, तोपर्यंत नगर राज्य कसे असणार आहे? दोषमुक्त असणार आहे. म्हणून त्यांच्यामध्ये पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या अंगी नीतिमत्ताची काही गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तो सद्गुणी असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला. मग राजकीय तत्वज्ञान आहे, राजकीय सत्ता आहे, हे एकत्र आल्याशिवाय नगर राज्य आदर्श बनणार नाही. म्हणून बघा, लक्षात घ्या, राजकीय तत्वज्ञान पण पाहिजे आणि राजकीय सत्ता, सत्तेला तत्वज्ञानाची जोड असली पाहिजे अशी प्लेटोची धारणा होती. तत्ववेत्ते हे सत्ताधारी झाल्याशिवाय किंवा सत्ताधारी तत्ववेत्ते झाल्याशिवाय समाज व्यवस्था सुव्यवस्थित चालणार नाही. लक्षात घ्या, राज्य कारभार करण्यासाठी राजा कसा पाहिजे? तत्ववेत्ता. किंवा जो व्यक्ती एखादा तत्ववेत्ता होत नाही तोपर्यंत तो आदर्श राजा बनू शकेल का? नाही. म्हणून राज्यासाठी तत्ववेत्ता राजा आणि तत्ववेत्ता राजासाठी त्याच्याकडे तसे गुण निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, राज्यकर्ता बुद्धिमान पाहिजे. तो तत्वज्ञ होण्यासाठी प्लेटोने एक शिक्षण योजना मांडलेली आपण बघितलेली आहे. म्हणजे वयाच्या 35 वर्षापर्यंत त्याला शिक्षण द्यायचंय, त्याने ज्ञान संपादन करायचंय. वयाच्या 35व्या वर्षी जो परीक्षेमध्ये पास होणार आहे मित्रांनो, त्याला पुढील जे 15 वर्ष आहे ना ते व्यवहार ज्ञान त्याला द्यायचंय. म्हणजे अशा प्रकारे 5-10 वर्ष सेवा करावी त्याने एवढंच सुचवलं. म्हणजे एखादा व्यक्ती वयाच्या 50 वर्षापर्यंत शिक्षण घेतोय, तो चिंतन करतोय, मनन करतोय, ज्ञान प्राप्त करतोय, नीतितत्वाचे पाठ घेतोय, सद्गुणांचे पाठ त्याच्याकडे आहे, त्याच्यामध्ये संयम, ह्या सगळ्या गोष्टी आता निर्माण झालेल्या आहे. अशा व्यक्तीने पुढची जी 5-10 वर्ष ते देशासाठी तत्वज्ञ राजा म्हणून दिली पाहिजे, अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडला. मित्रांनो, प्लेटोने राजा तत्वज्ञ जरी असला तरी त्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्याच्या संदर्भातली आचारसंहिता सांगितली. म्हणून तत्वज्ञ राज्यकर्त्याने न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आणि तिच्या कुवतीनुसार त्याला काम द्यायचंय. म्हणून ज्याची जशी कुवत आहे तसं त्याला काम द्यायचंय. मग ज्या व्यक्तीला पुढे जाण्याची इच्छा नाही किंवा तो पास झाला नाही त्याने उत्पादनाचं काम करायचं, ज्याच्यामध्ये साहस आहे तो सैनिकाचं काम करणार आहे, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्यांनी राज्यकारभार किंवा प्रशासनाला मदत करायची. मित्रांनो, राज्याच्या शिक्षण पद्धतीवर नियंत्रण ठेवून सुद्धा तिचं नियंत्रण त्या ठिकाणी किंवा संचलन करणं अत्यंत आवश्यक आहे, अशा पद्धतीचा विचार केला. म्हणून शिक्षण व्यवस्था ही राज्याच्या नियंत्रणाखाली चालली पाहिजे. राज्यासाठी किंवा तत्वज्ञ राजा निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीचं शिक्षण आवश्यक आहे, म्हणजे कशा प्रकारचं शिक्षण दिलं तर एक आदर्श नागरिक निर्माण होईल, म्हणजे उत्पादक वर्ग त्या पद्धतीचा निर्माण होईल म्हणा, सैनिकी वर्ग निर्माण होतील किंवा मग त्या ठिकाणी तत्वज्ञ राजा निर्माण होईल. यासाठी राज्याच्या शिक्षण पद्धतीवर नियंत्रण ठेवून तिचं संचलन करायचं आहे. राज्याची लोकसंख्या सुद्धा खूप जास्त पण असू नये, खूप कमी पण असू नये, याचाही विचार त्या ठिकाणी प्लेटोने केला. म्हणून प्लेटोच्या मते राज्याची लोकसंख्या ही माफक असावी, याकडे राज्याने लक्ष ठेवलं पाहिजे. नंतर खासगी संपत्तीवर सुद्धा योग्य नियंत्रण ठेवायचंय. म्हणून एखाद्या व्यक्तीला खूप श्रीमंत आणि एखाद्या व्यक्तीला खूप गरीब, म्हणजे ही जी आर्थिक विषमता आहे ना, ही आर्थिक विषमता जर निर्माण झाली तर मित्रांनो राज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून प्लेटोने त्या काळात खासगी संपत्तीवर योग्य नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात आणि समाजामध्ये आर्थिक समानता निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अति श्रीमंत किंवा अति गरीब होणार नाही याची काळजी राज्याने घेतली पाहिजे किंवा तत्वज्ञ राज्यकर्त्याने घेतली पाहिजे, अशा प्रकारची आचारसंहिता त्या ठिकाणी सांगितली. म्हणून प्लेटोला
एक आदर्श राज्य स्थापन करायचं होतं. अथेन्सची बिघडलेली राज्य व्यवस्था किंवा घडी जी होती ना विस्कटलेली ती त्याला सुव्यवस्थित करायची होती आणि या दृष्टिकोनातून प्लेटोने त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी तत्वज्ञ राजा कसा असला पाहिजे, त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, त्याने कोणती आचारसंहिता पालन केली पाहिजे याचाही विचार या ठिकाणी प्लेटोने केलेला आहे. प्लेटोच्या या तत्वज्ञ राजाच्या संदर्भात जो सिद्धांत मांडला हा सिद्धांत आपल्याला पूर्णतः पटतो का आणि नसेल पटत तर त्याच्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे म्हणजे त्याचं परीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे तत्वज्ञ राजाच्या संदर्भात प्लेटोच्या सिद्धांताचं आपण परीक्षण पुढच्या भागात करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल आणि तत्वज्ञ राजाच्या संदर्भात प्लेटोचे विचार आपणास समजण्यास मदत झाली असेल तर निश्चितच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आपलं जे काही म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्सला टाका आणि आपण अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.